कशी असते? रक्तदान घेण्याची प्रक्रिया साधारण एक 10 मिनटं ब्लड डोनरला लागतात. 10 मिनटात 350 ml रक्त आपल्याला मिळतं. त्यापूर्वी प्रक्रिया अशी की रक्तदात्याचं अगोदर वजन मोजलं जातं, त्यानंतर हिमोग्लोबिन जे आहे ते चेक केलं जातं, त्यानंतर आपण डोनरचं रक्त घेतो. जर समजा एखाद्या डोनरला चक्कर वगैरे आली तर त्यासाठी काय सुविधा आहे? त्यासाठी सुविधा अशी असते की त्याला बसवण्यात येतं, चहा नाश्ता, त्यानंतर केळी. हे तर आपल्याकडं प्रत्येक डोनरसाठीच असतं, पण ग्लुकोज पण आपण ठेवलेलं आहे. म्हणजे जर कोणाला चक्कर आली, भीती वाटली, घबराट झालं थोडंसं, तर ग्लुकोज त्याला पाजण्यात येतं. आणि जर जास्तच असेल तर डॉक्टर्स पण इथं अवेलेबल आहेत. बरं, जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरता सिरिंज वगैरे, तर ते निर्जंतुक कसं करता? ते रिझ्यूम तुम्हाला म्हणजे आपले जे MGM वाले ब्लड बँकेवाले जे आहेत ते सविस्तर सांगू. बरं, तुम्ही जे ब्लड त्याचा साठा किती दिवस पण टिकून राहतो? तो पण प्रश्न ब्लड बँकेवालेच सांगू. तर तुमचा रेड विंगचा आहे का सर? हां, रेडविंग आपण एक सामाजिक कार्य करतो. अच्छा. आपलं ब्लड बँकेचं आपलं काही हे नाही आहे. आपण सामाजिक कार्य करतो जेणेकरून उन्हाळ्यात बऱ्यापैकी बँकेत साठा पुरवठा कमी असतो आणि बाकी आजारी पडण्याचे ॲक्सिडेंटचे प्रमाण तर होतच असतं. त्यामुळे आपण साधारण अरेंज करत असतो. बरं सर, जे रक्तदान करतात जर भविष्यामध्ये त्यांच्या फॅमिलीला जर रक्त लागलं तर त्यांना ते विनामूल्य मिळतं का काही त्यांना पण फीस? डिस्काउंट मिळतो. डिस्काउंट मिळतो जवळपास एक 25 ते 30% डिस्काउंट मिळतो. अच्छा. आणि जर ती फॅमिली बेअर करू शकत नसेल तर त्या केसमध्ये आपण पण त्यांना सवलत देतो किंवा मग एखादी बॅग फ्री ऑफ कॉस्ट पण देतो. एखाद्या केसमध्ये हां, एखाद्या केसमध्ये. म्हणजे आता तुम्ही जे ब्लड घेता तर ते विदाउट एनी कॉस्ट घेता, बरोबर? सर काय फायदा असतो? रक्त आणि सर नवीन रक्त परत त्याच्यात तयार होतं. सगळ्या ज्या पेशी असतात, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या परत शरीरात तयार होतात. आणि त्यापेक्षा मोठा फायदा की समोर जो ॲडमिट असतो किंवा जो त्याला गरज, तो फार मरणाच्या दारापर्यंत असतो, त्याला सगळ्यात मोठी जीवनदान मिळतं. जे हे रक्तदान घेत आहे ते प्रॉपरली डॉक्टर वगैरे आहेत का? ते प्रॉपर MBBS डॉक्टर आहे. MBBS डॉक्टर आहेत जे आपलं त्यांना जे काय म्हणतं डिपार्टमेंट असतं ते याचं पॅथॉलॉजीचं वगैरे काय ते व्यक्ती बरोबर आहेत ना? तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीकांत दराडे. आपलं रेड विंगचं पण सांगा तुम्ही कोण आहात? एक मिनिट, तुमचा फोन झाला का? ते पुन्हा ब्लड डोनर ग्रुप आहे. एक सामाजिक कार्य करतो आम्ही. फक्त ब्लड डोनेशन कॅम्प घेतो किंवा ते काही दुष्काळ पडला, काही गरज पडली तिथे मुलं मित्र म्हणून आम्ही सहकार्य करत असतो सगळ्यांना. त्याच याच्यातून तुम्ही जे समाज काम करता रेड विंगची नोंदणीकृत संस्था आहे का? नोंदणीकृत आहे. नाव सर आपलं? श्रीकांत दराडे. नाव आशुतोष श्रीलगे, MGM मेडिकल कॉलेज हॉस्पिटल बेळगाव येथे क्लिनिशियन ऑफिसर म्हणून आता काम करतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये जो रक्ताचा जोराजोर निर्माण झालेला आहे हा पूर्ण शहरामध्ये आहे. सगळ्या ब्लड बँक्समध्ये, ब्लड सेंटर्समध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणामध्ये जोरात निर्माण झालेला आहे. जे रक्तदान शिबिरं जे नियमित होत असतात त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट निर्माण झालेली आहे. त्यामुळे जे सुरक्षित आणि सुरळीत रक्तसाठा आणि त्या पेशंट्सला जे हवा आहे ते देण्यामध्ये आम्ही सध्या थोडंसं परिस्थिती नाजूक असल्यामुळे देऊ शकत नाही. माझी सर्व संभाजीनगर शहरवासियांना नम्र विनंती आहे की आज रेड विंग ब्लड डोनर्स ग्रुपतर्फे जो संकल्प सारथी एज्युकेशन मार्फत स्टडी फूड अड्डा यांच्यामार्फत MGM मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने जो ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे त्याला मोठ्या संख्येने सर्वांनी सहकार्य करून रक्तदानासाठी यावे आणि रक्तदान सहकार्य करावे. जे रक्तदान लोक डोनर्स करताय, तुम्ही जे रक्त घेणार आहात ते रक्त कुठे आणि कसे वापरणार आहात? आपल्या सगळ्या तुम्हाला तर माहितीच आहे की MGM मेडिकल कॉलेज हा मोठा हॉस्पिटल आहे. ते ब्लड
बँकमध्ये आणि रक्कम देशासाठी आलेली आहे. रक्तदात्यांना काही कार्ड वगैरे दिलं जाणार आहे. हो, रक्तदात्यांना कार्ड सर्टिफिकेट्स दिली जाते. ते आमचे डॉक्टर्स अवेलेबल आहे. ते त्यांची पूर्ण तपासणी केल्यावर पुन्हा काही म्हणजे हिस्ट्री घेतल्यानंतरच रक्तदानासाठी त्यांना परमिशन देणार आहे. एका दिवसामध्ये किती रक्तदाते हाताळण्याची क्षमता आहे सर? आपण कमीत कमी 300च्या आसपास रक्तदाते देऊ शकतो. मागच्या वर्षीचा जो रेडविंगचाच रेकॉर्ड आहे तेव्हा आम्ही 298 डोनर्स इथे घेतले होते. ह्या वर्षी रेकॉर्ड तुटणार का? प्रयत्न तर आमचा 100% आहे आणि सर्वांच्या सहकार्याने निश्चितच सुटेल. बरं, आतापर्यंत किती रक्तदात्यांनी डोनेट केलं? 60 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही येत आहे. अजून 5 तास बाकी आहेत. तर अपेक्षा किती राहील तुमची? रेकॉर्ड तुटेल मागच्या वर्षी? या वर्षीचा जो उन्हाळा जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की निश्चितच तुटावा. ठीक. तरी पण ॲटलिस्ट कमीत कमी ब्लड बँकमध्ये रक्ताचा साठा जर मिळाला तर आम्ही जे गरीब आणि गरजू रुग्ण आहेत त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. कदम साहेबांचा पुढाकार असतो. कदम साहेबांचं साहेब काही नाही घेऊ कदम साहेब. नाही, क्लोजिंग करून घ्या ना. आणि घ्या ना ते. कृष्ण देव आपण पी आर आहात का सर? हो पी आर कृष्ण. बाकी